नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे लक्ष्यप्राप्ती अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसापासून जिल्हा न्यायालय भरती या विभागाकरता कनिष्ठ लिपिक, शिपाई आणि हमाल या पदाकरता आपण काही प्रश्नपत्रिकेचा सराव करत आहे. ठीक आहे. आज आपण पाहणार आहे कनिष्ठ लिपिक या पदाकरता जे 40 प्रश्न विचारले जातील. एकूण गुण 40 राहतील आणि या 40 प्रश्नांपैकी काही प्रश्न जे राहतील ते कम्प्युटरवर विचारले जातील, म्हणजे संगणक ज्ञानावर विचारले जातील. आणि म्हणूनच त्यासाठी जे महत्त्वाचे प्रश्न राहतील ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. चला तर पाहूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि यासोबतच आपण इतर विभागाचे सुद्धा प्रश्नपत्रिका घेणार आहे, तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. पहा, पहिला प्रश्न, STTP चे पूर्ण स्पष्टीकरण काय आहे? ऑप्शन आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, हायपर टाइम ट्रान्सफर प्रोटोकॉल, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि पर्याय क्रमांक 4 हायपर टेक्स्ट ट्रान्समिटिंग प्रोटोकॉल. तर याचे योग्य उत्तर आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 2, 1 GB 1 GB मध्ये किती MB डाटा असतो? खूप वेळा पुन्हा आलेला प्रश्न आहे. पहा, पर्याय क्रमांक 1 2024 MB, पर्याय क्रमांक 2 512 MB, पर्याय क्रमांक 3 1024 MB, पर्याय क्रमांक 4 1000 MB. तर पहा, इथे कन्फ्युजन फक्त एकाच ठिकाणी होते, ते म्हणजे 1000 आणि 1024. तर लक्षात ठेवायचं 1 GB म्हणजेच 1024 MB. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. पहा, प्रश्न क्रमांक 3, WWW संगणक भाषेत याचा अर्थ काय होतो? ऑप्शन आहेत वर्ल्ड वाईड वेब वर्म, दुसरा ऑप्शन आहे वर्ल्ड वाईड वाईल्ड लाईफ वेब, तिसरा ऑप्शन आहे वर्ल्ड वाईड वुमन्स वेब, चौथा ऑप्शन आहे वर्ल्ड वाईड वुमन्स वीक. तर पहा मित्रांनो, आपण इंटरनेट यूज करताना वेबसाईटच्या आधी WWW हे वापरत असतो आणि याचा अर्थ होतो वर्ल्ड वाईड वेब. ठीक आहे. वर्म येणार नाही, इथे थोडे मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे. वर्ल्ड वाईड वेब हे लक्षात ठेवायची. पुढचा प्रश्न पाहू. पहा, प्रश्न क्रमांक 4, USB म्हणजे काय? पहा, पर्याय आहेत 1 युनिक स्पेशल बस, पर्याय क्रमांक 2 युनिव्हर्सल स्पेशल बस, पर्याय क्रमांक 3 युनिक सिरियल बस, पर्याय क्रमांक 4 युनिव्हर्सल सिरियल बस. तर USB अर्थ होतो युनिव्हर्सल सिरियल बस, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. आता हेच पर्याय तुम्हाला तिथे इंग्लिशमध्ये सुद्धा असू शकतात, तर तिथे कन्फ्यूज व्हायचं नाही. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 5, रोम म्हणजे काय? पर्याय आहे 1 रीड वन्स मेमरी, पर्याय क्रमांक 2 रीड ओनली मोड, पर्याय क्रमांक 3 रीड ओनली मेमरी, पर्याय क्रमांक 4 रो 1 मेमरी. तर रोम म्हणजेच रीड ओनली मेमरी. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 रीड ओनली मेमरी लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 6, ATM चे संक्षिप्त रूप कोणते? आतापर्यंतच्या खूप प्रश्न परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ATM चे संक्षिप्त रूप कोणते? सर्वांना माहीत असेल. पर्याय क्रमांक 1 त्याचे उत्तर आहे ऑटोमॅटेड टेलर मशीन. ठीक आहे. टेलर लक्षात ठेवायचं. ATM म्हटलं तर टेलर लक्षात ठेवायचं, ऑटोमॅटेड टेलर मशीन. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 7, वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखतात? तर वेबसाईटवर जे प्रथम पेज असते, म्हणजेच सुरुवातीचं जे वेबसाईट उघडल्यानंतर पेज उघडते, त्या पेजला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात होम पेज. ठीक आहे. वेब पेज म्हणजेच वेबसाईट होते. प्रथम पेज असं कोणतं पेज नसते आणि यापैकी नाही होत. तर होम पेज आपण जे वेबसाईट उघडतो त्याच्या पहिल्या पेजला म्हणतात. पुढचा प्रश्न क्रमांक 8, रॅम म्हणजे काय? खूप वेळा विचारला प्रश्न. पहा, पर्याय क्रमांक 1 रीडेबल ॲक्सेस मेमरी, पर्याय क्रमांक 2 रँडम अलोटेड मेमरी, पर्याय क्रमांक 3 रँडम ॲक्सेस मेमरी, पर्याय क्रमांक 4 रिअल ॲक्शन मेमरी. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे रँडम ॲक्सेस मेमरी. लक्षात ठेवायचं, रँडम ॲक्सेस मेमरी. पुढचा प्रश्न क्रमांक 9, CPU म्हणजे काय? CPUचा लॉंग फॉर्म विचारला आहे. ऑप्शन आहे 1 कॉम्प्लेक्स प्रोसेसिंग युनिट,
2 सेंट्रल पॅकेजिंग युनिट, 3 सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, 4 सेंट्रल प्री प्रोसेसिंग युनिट. ठीक आहे. तर सीपीयूचा अर्थ होतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ठीक आहे. आता बा सीपीयू म्हणजेच काय, तर आपण जे एक मॉनिटर डेस्कटॉप असते, ठीक आहे, आणि एक त्याच्यानंतर या डेस्कटॉपचे जे सर्व पिन आणि माऊस पिन, कीबोर्ड पिन ज्या बॉक्सला आपण अटॅच करतो त्या बॉक्सलाच म्हणतात सीपीयू. ठीक आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. पुढचा प्रश्न पाहू. इंटरनेटवरून वापरकर्त्याच्या संगणकावर फाईल्स स्थानांतरित करणे म्हणजेच काय. प्रश्न वाचून असं वाटत असेल की हा किती कठीण प्रश्न असेल, पण हे काम आपण आजकाल दररोज करतो, तेच म्हणजेच डाउनलोड करणे. ठीक आहे. पहा, इंटरनेटवरून वापरकर्त्यांचा म्हणजेच युजर्स जे संगणकावर फाईल स्थानांतरित करतात म्हणजेच काय करतात, सेव्ह करतात. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात, डाउनलोड करणे. PNG हे एक फाईल फॉर्मॅट आहे, JPEG हा सुद्धा एक फॉर्मॅट आहे, आणि अपलोड करणे म्हणजेच आपल्या संगणकावरून इंटरनेटवर एखादी फाईल पाठवणे. ठीक आहे. तर डाउनलोड करणे म्हणजेच काय, इंटरनेटवरून संगणकावर फाईल स्थानांतरित करणे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो, नक्की सोडवा आणि याचं उत्तर नक्की द्या. 01 म्हणजेच 1 गिगाबाईट म्हणजेच काय. ठीक आहे, 1 गिगाबाईट म्हणजेच काय. गिगाबाईट म्हणजेच आपण काय म्हणतो, GB. ठीक आहे, तर पर्याय आहे दिलेले इथे, उत्तर नक्की कळवा. आता हे बेसिक सुरुवात होती आपली. इथूनच आपण संगणकावर येणारे प्रश्न आणि त्याची काठिण्य पातळी पुढे आपण वाढत जाऊ, जेणेकरून आपला कोणताच प्रश्न सुटायला नको. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.